अपहरण झालेल्या मुलाचा अखेर मृतदेह सापडलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये बाबुळगावमध्ये ही खळबळजनक अपहरणाची घटना घडली होती। अनिकेत सादुडे असं या मुलाचं नाव होतं। अनिकेतचं खरं तर अपहरण झालं होतं, मात्र आता त्याचा मृतदेह सापडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला हे सांगता येत नाही। मात्र अनिकेतचं जेव्हा अपहरण झालं होतं तेव्हा त्याला सुटका करून घ्यायची असेल, त्याला सोडवायचं असेल तर त्यासाठी 60 लाखांची खंडणी सुद्धा अपहरणकर्त्यांनी मागितली होती। वाशिम जिल्ह्यातील बाबुळगावची घटना आपण पाहतोय। 14 वर्षांच्या अनिकेतचं अपहरण करण्यात आलं होतं। 12 मार्चला रात्री गावातून त्याचं अपहरण झालं आणि त्याची सुटका करायची असेल तर 60 लाख रुपयांची खंडणी सुद्धा मागण्यात आली होती अपहरणकर्त्यांच्या मार्फत। आणि त्यानंतर वाशिम जिल्हा पोलिसांनी त्याचा शोधासाठी रान एक केलं, सगळं रान पालथं घातलं, मात्र अखेर दुर्दैवानं अनिकेतचा मृत्यू झालेला आहे। त्याचा मृतदेह सापडलेला आहे। 9व्या दिवशी वाशिमच्या पुसद रोडवरील अनसिंग इथं अनिकेतचा मृतदेह आढळलाय आणि यामुळे आता अनिकेतच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे।